फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी आपल्याला दाखवणार आहे छान मस्त टेस्टी आणि पौष्टिक हेल्दी असं ज्वारीच्या पिठाचं सूप, म्हणजे ज्वारीचं सूप. आता पावसाळा पण आहे, तर रात्रीच्या टायमाला हे आपल्याला हलकं फुलकं पण हेल्दी खायचं असेल तर हे तुम्ही नक्की बनवू शकता. खूपच पौष्टिक आहे, हेल्दी आहे. तर मी काय केलं आहे, एका भांड्यामध्ये म्हणजे एका टोपामध्ये ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. हा मी छोटासा कप आहे, तो कपामध्ये ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ज्या वाटीने आपण पीठ घेतलं ना, त्याच वाटीमध्ये आपण पाणी घ्यायचं आहे. याची अशी पेस्ट करून घ्यायची आहे, म्हणजे पातळसर. मी 2 कप पाणी घेतलेलं आहे. 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे, तर 2 कप मी पाणी घेतलेलं आहे. म्हणजे असं पातळ असं स्लरी टाईप करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, असं पातळ करून घ्यायचं आहे. आता हे साईडला ठेवते आहे आणि आता आपण गॅसकडे जाऊया. आता सूप करायला मी हे भांडं घेतलेलं आहे, गॅस चालू केला आहे. मी तूप घेतलेलं आहे. तुम्ही तेल नाही तर बटर पण घेऊ शकता, पण तूप हेल्दी आहे म्हणून मी तूप घेतलेलं आहे. आता ह्या तुपामध्ये आपल्याला 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या मी बारीक चिरल्या आहेत. अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे आणि 1 मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे. आता ह्या चॉपरमध्ये मी कांदा, कोबी आणि गाजर चॉप करून घेतले आहे, ते मी ॲड करते आहे. आणि थोडेसे मटार घेऊया. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, किंवा आणखी पण भाज्या घेऊ शकता. जसं काय ब्रोकोली, कॉलीफ्लॉवर पण घेऊ शकता, ब्रोकोली घेऊ शकता तुम्ही ह्याच्यामध्ये, आणि कॅप्सिकम पण घेऊ शकता. तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. आणि भाज्या सॉटे करताना, म्हणजे भाज्या परतताना गॅस आपण मीडियम टू फास्ट ठेवायचा आहे. म्हणजे कसं भाज्या छान असं क्रंची लागतील. छान तुपामध्ये भाज्या परतल्या ना, त्याचा सुगंध पण खूप छान येतो आणि त्याची चव पण खूप छान लागते. थोडी काळी मिरी पावडर आपण घेऊया. भाज्या आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत, जास्त आपल्याला परतायच्या नाही आहेत. आणि फास्ट गॅसवरती छान असं मिनिटभर भाज्या परतून घेतल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, पाणी घ्यायचं आहे. ज्वारीचं पीठ भिजवताना आपण 2 कप पाणी घेतलं होतं. तुम्ही टोटल 4.5 ते 5 कप पाणी घेऊ शकता. एकदम पण पातळ नाही करायचं सूप आपल्याला, आणि एकदम पण घट्ट पण करायचं नाही आहे, थपथपीत पण नाही करायचं. मीठ आपल्याला ॲड करायचं आहे. ह्याच्यामध्ये ना मी फक्त मिरी पावडर आणि हिरवी मिरची ॲड केलेली आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये ना, जो मार्केटमध्ये सूपचा मसाला मिळतो ना, मॅगी सूपचं क्यूब्स मिळतात, ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. किंवा कोणता पण मसाला, म्हणजे पेरी पेरी मसाला किंवा नूडल्स मसाला, पास्ता मसाला पण ॲड करू शकता. म्हणजे मुलं तुमची सूप पण पितील आणि त्यांच्या पोटात ह्या भाज्या पण जातील. आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचा वापर करणार नाही आहोत. हे बघा, छान अशी पाण्याला उकळी फुटली आहे. आता आपण गॅस बारीक करायचा आहे, आणि गॅस बारीक करून आपल्याला हे ज्वारीचं पीठ आतमध्ये ॲड करायचं आहे. छान व्यवस्थित परत ढवळून घ्यायचं. आणि असं ढवळत राहायचं, म्हणजे कसं गुठल्या होणार नाही. परत मी अर्धा कप पाणी घेते आहे, म्हणजे आपण टोटल 5 कप पाणी घेतलेलं आहे. 1 कप मी ज्वारीचं पीठ घेतलं आणि टोटल 5 कप मी पाणी घेतलेलं आहे. मंद गॅसवरती आपल्याला असं ढवळत आपल्याला हे सूप शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर वाटतं का हे सूप घट्ट आहे, थोडंसं आणखी पाणी ॲड करू शकता. किंवा जर पातळ वाटत असेल तर थोडंसं ज्वारीचं पीठ पाण्यामध्ये भिजवून ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे काही जणांना कसं थोडंसं घट्टसर सूप आवडतं, काही जणांना थोडंसं एकदम पातळ आवडतं. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही सूप करू शकता. खूपच
खूपच हेल्दी आहे, प्यायला पण खूप छान लागतं आणि पोटभरीचं आहे. संध्याकाळच्या टायमाला जर तुम्हाला काही हेवी खायचं नसेल, तेलकट वगैरे काही खायचं नसेल ना, तर हे छान असं मस्त हेल्दी आणि पोटभरीचे सूप तुम्ही बनवू शकता. तुमच्याकडे पनीर असेल, टोफू असेल तर काय करा, पनीर किंवा टोफूचे पीसेस करून छोटे छोटे तुकडे करा आणि ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल ना, तर नुसतं पनीर आणि टोफूचे पीस ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि जर तुम्हाला चटपटीत आणखी छान असं पाहिजे असेल तर काय करा, हलक्याशा बटरमध्ये थोड्याशा बटरमध्ये किंवा थोड्याशा तुपामध्ये पनीरचे तुकडे छान असं शॅलो फ्राय करा आणि मग ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करून खाऊ शकता. खूप छान लागतं. हे बघा, मस्त असं घट्टसर सूप झालेलं आहे. कॉर्नफ्लोअरची काहीच गरज नाही आहे. आता या सूपला छान असा कलर आणि चव देण्यासाठी आपल्याला ॲड करायचं आहे थोडीशी हळद पावडर, थोडासा गरम मसाला. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर ॲड करा, नाही तर असंच तुम्ही सूप ठेवलं ना तरी पण छान वाटतं. तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर ह्याच्यामध्ये नक्की ॲड करा. खूप छान चव येते कोथिंबीर ॲड केल्याने. पण माझ्याकडे आता सध्या कोथिंबीर नाही आहे म्हणून मी ॲड नाही करत आहे. तर हे बघा फ्रेंड्स, मस्त हेल्दी आणि पोटभरीचं असं सूप तयार झालेलं आहे ज्वारीच्या पिठाचं. मी आता गॅस बंद करते आहे. वरून ना थोडीशी काळी मिरी पावडर आपण स्प्रिंकल करूया आणि ह्या सूपला आणखी चव यायला. आणि लहान मुलं जर तुमच्याकडे असतील ना, तर जर सूप हे पीत नसेल तर आपण काय करायचं, थोडासा असा पेरी पेरी मसाला किंवा पास्ता मसाला वगैरे आपण थोडासा स्प्रिंकल करायचा. तर फ्रेंड्स, हे बघा, छान मस्त गरमागरम असं आपलं ज्वारीचा पिठाचा सूप तयार झालेला आहे. पौष्टिक, हेल्दी आणि खूपच छान लागतं. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर हे सूप तुम्ही नक्की करून पिऊ शकता. तेव्हा मग तुम्ही काय करा, ह्याच्यामध्ये जो पेरी पेरी मसाला किंवा कोणतेही मसाले ॲड करू नका. फक्त मिरची पावडर, फक्त हिरवी मिरची आणि मिरी पावडर ॲड करून तुम्ही हे सूप एन्जॉय करू शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही मस्त गरमागरम हेल्दी असं ज्वारीच्या सूपाची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली ना तर प्लीज ही रेसिपी तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा आणि कमेंट करा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आणि नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर हेल्दी रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड करते ना, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला मग फ्रेंड्स, आता मग पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.